आता आपण निघालो, इथे जवळच शीतलादेवी मंदिर आहे, तिथे आता आपण चाललोय. आज आपण आहोत अलिबाग मध्ये आणि अलिबाग मधली आपण एक एक ठिकाणं एक्सप्लोर करतोय. त्यातलंच आता हे दुसरं ठिकाण आपण शीतलादेवी मंदिर आहे, तिथे आता आपण निघालोय. इथे आपल्याला दिसतंय आता हा शीतलादेवी मंदिराकडे जायचा रस्ता. रस्ता तसा सरळ आहे, पण इथे काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे आपल्याला इथून जायचं असं हा इथे ॲरो दाखवलाय. हे असं बघायला नाही मिळत हल्ली. आता मी आले शीतलादेवी चौल इथे आणि मी इथेच एक नारळाची देवीची ओटी घेतली आणि आता मी मंदिरात चालली आहे. आज अनायसे मंगळवार आहे आणि मंगळवारी मला छान इथल्या शीतलादेवी मंदिरात दर्शन घेता येतंय. आता आपण आतमध्ये मंदिरात जाऊया. हे बघ सुरंगीचे काय रांगोती नाही. ही सुपारी दिसते बघ आपल्याला ओटीमध्ये. आणि हे बघ, हे गुलमादेवी, खोकलूदेवी आणि खरुसदेवी या देवीच्या इथे, या देवीच्या इथे म्हणजे हे रोगराईसाठी या 3 देवींची आपल्याला आल्याच मूर्तीचं दिसतंय. गुलमा देवी आहे, खोकलू देवी आहे आणि खरजू देवी आहे.
ओटी भरायला मिळाली मला इथे मस्तपैकी देवीच्या. आपण आतून छान दर्शन घेऊन आले देवीचं आणि इथे मी पुन्हा दाखवते आपल्याला. इथे आल्या आल्या पहिले हे गुलमा देवी, ही खोकला देवी आणि खरुज देवी अशा आपल्याला या तिघी इथे देवी आपल्याला इथे दर्शन मिळतं. आता आपण इथे या देवीचं दर्शन घेतलं तर इथे बाजूलाच विहीर आहे खाली, तर त्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतात. असं म्हणतात की ज्याला काही रोगराई असेल की खरूज किंवा काय असं, तर त्या पाण्याने आंघोळ केली की ते दूर होतं आणि लोक तिथलं पाणी बाटलीत भरून घेऊन जातात. तर आपण आता त्या विहिरीकडे जाऊया. इथे आपल्याला असं दिसतंय हे सगळेजण असं हातपाय धुतात, हातपायावर पाणी घेतात. आता आपण खाली जाऊया. पायऱ्या अशा मोठ्या मोठ्या उंच उंच आहेत, त्यामुळे जरा हळू सांभाळून उतरायचं. शेवा आहे काय खाली जरा जरासं आपलं आल्यासारखं. अरे बापरे, हो चिकट आहे ना. अरे बापरे, गुळगुळायला होतंय. थँक्यू ना दादा. पाणी म्हणजे खाली जरा असं चिकट बुळबुळीत आहे, त्यामुळे आपल्याला जर असा सपोर्ट घेऊन हात घेऊन जायला लागला आतमध्ये. मी जाऊन आले आतमध्ये. आतमध्ये थोडस आहे निसरड, पण हळू सांभाळून आतमध्ये जाऊन आपलं शास्त्र करून आपल्या देवीचा आशीर्वाद घेऊन आली. आपण तुम्ही इथे गर्दी बघू शकताय, किती गर्दी आहे. आणि आज मंगळवार आहे म्हणजे खूप देवी प्रसिद्ध आहे आणि नवसाला पावणारी अशी देवी आहे. देवळाच्या आजूबाजूच्या परिसरातच आपल्याला असं इथे ह्या अशा बायका दिसतात, म्हणजे देवीचं ओटीचं सामान घेऊन. म्हणजे जरी आपण समजा घरून घेऊन नाही आलं तर इथे आपल्याला सगळ्या ह्या सोयी आहे. अगदी देवीची खणा नारळाने ओटी भरू शकतो. साडी हवी तर साडी सुद्धा इथे मिळते. कवठी चाफापासून अगदी सगळी फुलं आपल्याला इथे आहेत. शीतलादेवी मंदिरात आपण दर्शन केलं की इथे समोरच आपल्याला दिसतं हे सप्त आसरा देवी. सप्त म्हणजे 7 बहिणी आहेत. तिथे आता आपण दर्शन घेऊया. खूप छान वाटलं, खूप मस्त. इथे सप्तासरा देवीचं दर्शन घेतलं. झालं माझं इथे दर्शन घेऊन.
खूप छान वाटलं, खूप छान. इतके भाविक येतात, इतके श्रद्धेने इथे पूजा करतात, देवीकडे मागणं मागतात, नवस पूर्ण करतात. मला तर इथे खूप छान वाटलं. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.